विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं असं म्हणावं ही जी काही दिरंगाई होते त्यामुळे. कारण संजय राऊत टीका करतात, म्हणतात सरकारचं तंगड्यात तंगडा अडकलंय. पॉलिटिकल अल्झायमर आहे हा, राजकीय विस्मरण आहे. मला सांगा 2004 मध्ये 15 दिवसांनी शपथविधी झाला, तेव्हा तर काँग्रेस राष्ट्रवादीचं बहुमत होतं. 2009 मध्ये 14 दिवसांनी झाला. 2019 मध्ये तर विचारताच सोय नाही. तुम्ही कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, तुम्ही कुठेही बघा, शपथविधी व्हायला उशीर होतो. याचं कारण काही अटकलं आहे म्हणून नाही, उत्तमातलं उत्तम निर्णय घेता यावा म्हणून घाईनी करण्याचं काय कारण आहे? आमचं आत्ताही सरकार आहे, पुढेही आमचंच आहे. नक्कीच उत्तमातला उत्तम निर्णय म्हणजे गृहमंत्री पदाबाबतचा हा निर्णय असणार आहे का, किंवा रेव्हेन्यू बाबतचा हा निर्णय असणार आहे? या दोन्ही जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जातंय. यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे की तुमच्यासोबत अजित पवार आहे, तुमच्यासोबत इतकं मॅन्डेट आहे, मग तुम्ही सरकार का स्थापन करत नाही? नाही, शिवसेना कुठेही आग्रही नाही. आग्रही टीव्ही चॅनल्सचे वार्ताहर आहेत. मी स्वतः शिवसेनेच्या नेत्यांशी बोललो. म्हटलं असा तुमचा आग्रह आहे का? नाही, पण संजय शिरसाट म्हणाले ना की गृहमंत्रालयासाठी आम्ही आग्रही आहोत. हो, असं आहे की मागणे आणि हट्ट यामध्ये फरक समजून घेतला पाहिजे. मागण्यासाठी तर भारतीय जनता पार्टीचाही एखादा नेता एखादी भूमिका व्यक्त करत एखादी गोष्ट मागू शकतो, म्हणजे तो आग्रह आणि हट्ट जागा का? इच्छा व्यक्तच करायची काय नाही का? कोणी इच्छा व्यक्त करणे आणि तर्काच्या आधारावर विभागांचं वाटप होणे हे दोन भिन्न गोष्टी आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं ते म्हणाले असं काहीही नाही, आम्ही आमच्या मागण्या ठेवल्यात, आमचा अमित भाईंवर पूर्ण विश्वास आहे, अमित भाई जे सांगतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे. मग याच्यामध्ये कुठं प्रश्न उपस्थित जागा? आणि महाभारताचा संजय समजून जर आजच्या भारतातला संजय समजत असेल की त्यांना काही दिव्य चक्षु आहे, तर मग मला वाटतं की हे तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की ते महाभारतातलं संजय होते, या भारतातलं संजय नाही. नक्कीच संजय राऊत यांचं आणखी एक विधान आहे गृह खात्यासंदर्भातलं. ते म्हणतात की गृह खातं जर आम्ही त्याच काळामध्ये घेतलं असतं मागच्या सरकारमध्ये, तर आमच्या शिवसेनेमध्ये फुटच पडली नसती. या विधानाकडे नेमकं कसं पाहता? काहीच नाही, धूल थी चेहरे पे आईना साफ करते रे. कोणी तुम्हाला सांगितलं 19 मध्ये सरकारच्या बाहेर निघायचं? कोणी सांगितलं शरद पवार साहेबांच्या नादी लागायचं? आणि शरद पवार साहेबांच्या नादी लागून त्यांना तर तुम्ही विश्व नेते म्हणून संबोधत होतात. तुम्ही तर 25 वर्ष सत्ता टिकणार आमची असा भाव निर्माण करत होतात. आत्ताही हेच ते संजय राऊत साहेब आहे की नरेंद्र मोदीजी आमच्या शपथविधीला समोरच्या रांगेत बसतील. आता मुंगेरी गाल की हसीन सपने, गणपतवानी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, मनाशीच म्हणायचं आहे की या जागेवर बांधीन माडी. आता ते सत्तेचे स्वप्न पाहत होते, आमचा दोष आहे का? ते म्हणतात की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं, तेच जर शिवसेनेला आमच्याकडे दिलं असतं तर ही वेळच आली नसती, इतका वेळच लागला नसता. अरे तुम्ही शरद पवार साहेबांच्या नादी जाण्याच्या ऐवजी तुम्ही जर म्हटलं असतं की आम्ही मुख्यमंत्री पद घेणार नाही, जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, जो काँग्रेसच्या सोबत जाईल त्याचं दुकान बंद होईल, हे मी नाही सांगितलं. तुम्ही बाळासाहेबांचंही ऐकत नाही, आश्चर्य नाही आहे? अरे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला ओळख दिली, मातीचं सोनं केलं तुमच्या जीवनाचं, तुम्ही बाळासाहेबांचा विचार विसरता. मग बीज बोगे बहु के तो बेर कहां से आहे? तुम्ही ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सोबत गेलेत तिथंच तुमचा घात झाला. नक्कीच चंद्रचूडजी यांच्याबद्दलही विधान केलंय, म्हणतात की भाजपचा माणूस म्हणून त्यांनी काम केलं. खरं तर असं विधान कोणत्याही राजकीय नेत्यांनी कदापिही करू नये. पण धीरे धीरे काँग्रेस असेल किंवा विशेष करून महाविकास आघाडी यांची हे एक सवय नव्हे व्यसन जागा आहे. ईडी वाईट, राष्ट्रपती भवन वाईट, राज्यपालांचं गव्हर्नर हाऊस वाईट, CBI वाईट, सरकार वाईट, देश वाईट, जनता वाईट, EVM मशीन वाईट. म्हणून मी म्हटलं की धूल ती चेहरे पे, खरं तर हे वाईट आहे, यांना जग वाईट वाटतंय. नक्कीच, पण एक महत्त्वाचा विषय असा आहे की आता तयारी कशा पद्धतीनं सुरू झालेली आहे पूर्णपणे, आणि 5 तारखेला ग्रँड इव्हेंट पाहायला मिळणार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. शेवटी ग्रँड इव्हेंट नाही, हा जनतेला समर्पण भावनेनी केलेलं हे अभिवादन आहे, हे नमन आहे की ज्या मतदारांनी सत्याच्या बाजूने कौल दिला, सत्य असत्य, विकास विनाश, धर्म धर्म, अशा युद्धामध्ये जनतेने विकासाची बाजू घेतली, प्रगतीची बाजू घेतली, सत्याची बाजू घेतली, धर्माची बाजू घेतली. त्या सर्वांना झिडकारलं, फटकारलं, नाकारलं. जे फक्त खुर्ची एक खुर्ची, खुर्ची दोन्ही खुर्ची हा
वाढा म्हणतात. ज्यांना फक्त मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार हा भाव आहे, अशांना झिडकारलाय, अशांना नाकारलाय. मग त्या जनतेला अभिवादन करायचं नाही तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये साधारणतः 15,000 महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडिंग्लजपर्यंत, भामरागडपासून रायगडपर्यंत 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पवित्र भूमीतील शिवभक्त तिथे एकत्र येणार आहे आणि त्यांना आम्ही अभिवादन करू, त्यांच्या साक्षीने शपथ घेऊ आणि आम्ही जो संकल्पपत्र 2024 दिलाय